हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KTHM महाविद्यालयात मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. द्वितीय वर्ष कला सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थात अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1च्या प्रकरण 2 मध्ये आज व्याख्यान क्रमांक 2 मध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम व त्याची गृहीतके, त्या सिद्धांताची जे काही नियम आहेत यांचा आढावा घेणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण उपयोगिता आणि त्या संदर्भातील ज्या काही संकल्पना आहे यांचा आढावा घेतलेला आहे. वस्तूच्या अंगी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय, अशा स्वरूपाची जी काही संकल्पनात्मक व्याख्या आहे ती आपण मागील लेक्चरला अभ्यासलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची गृहीतके आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा जो नियम आहे त्या नियमाचा जे काही विधान आहे यांचा आढावा घेणार आहे. या घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण इयत्ता 12वीत अभ्यासलेला आहे, परंतु ह्या इयत्तेत आपल्याला अधिक विस्तृतपणे, आपण अर्थशास्त्र स्पेशलचे विद्यार्थी असल्या कारणाने हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अर्थात लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा नियम अधिक विस्तृतपणे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. कारण या सिद्धांताच्या आधारावर मग तो मागणीचा नियम असेल किंवा इतर उपभोक्त्याच्या संतुलनासंदर्भातली जे नियम आहेत ते नियम आधारित आहे. आणि म्हणून अर्थशास्त्राचे विद्यार्थी, अर्थशास्त्र स्पेशल विषय घेतलेले विद्यार्थी यांनी या सिद्धांतांकडे अधिक बारकाईने बघणे गरजेचं आहे. या आधी मी सांगितल्याप्रमाणे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अर्थात लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत मांडलेला आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा व्यक्ती किंवा व्यक्तीच्या उपभोगासंदर्भातला आहे. व्यक्ती, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तूच्या अंगी त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते आणि मग ही मानवाची गरज पूर्ण करण्यासाठी तो विविध वस्तूंचा उपभोग घेत असतो आणि मग ह्या उपभोगासंदर्भात, व्यक्ती आणि व्यक्तीच्या उपभोगासंदर्भात हा नियम आहे. त्याचबरोबर उपयोगिता ही एक मनस्वी संकल्पना असल्या कारणाने तिचं मापन करता येत नाही. याचा आपण आढावा मागील लेक्चरला जरी घेतला असेल तरी उपयोगिता ही एका एककात मोजता येते, मग ते युटिल्स असेल किंवा पैशाच्या स्वरूपात असेल, असं गृहीत या सिद्धांतात धरलेलं आहे. याच्या नंतर आपण ज्यावेळी सिद्धांतांची गृहीतका अभ्यासणार आहे त्यावेळी ही बाब आपण सविस्तर अभ्यासणार आहे. पण तत्पूर्वी उपयोगिता ही एककामध्ये मोजता येते आणि म्हणूनच घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा अंकदर्शी उपयोगिता दृष्टिकोनावर आधारित आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मार्शल यांनी उपयोगिता ही पैशात मोजता येते या आधारावर हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचं विश्लेषण केलं आहे. आपणास माहिती आहे की जगामध्ये असंख्य वस्तू आणि सेवा उपलब्ध असतात आणि त्यामधून ग्राहक विशिष्ट वस्तूची किंवा एखाद्या सेवेची निवड किंवा आपण त्याला खरेदी असं म्हणतो तो करत असतात, किंवा त्याच्याही पलीकडे प्रत्येक वस्तूला तो वेगवेगळी किंमत द्यायला निश्चितपणे तयार असतो किंवा एकाच वस्तूसाठी वेगवेगळे ग्राहक वेगवेगळी किंमत द्यायला त्या ठिकाणी तयार असतात. आता असं का होतं याचं जर आपण थोडक्यात तात्विक विश्लेषण जर समजा केलं तर प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलत असते आणि एकाच वस्तूची उपयोगिता ही जर आपण समजा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी निश्चितपणे वेगवेगळी असते, कारण उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे असते. हे आपण मागे ज्यावेळी प्रकार बघितले त्यावेळी आपण ते अभ्यासलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि पैसा ही उपयोगिता मोजण्याची एक मापपट्टी आहे असंही मार्शल यांनी त्यांच्या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत ठिकाणी मांडलेलं आहे. आता हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत नेमकं काय सांगतो तर इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या वाढीसाठी जे जास्तीचे समाधान मिळते ते त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमाक्रमाने घटत जाते. आता या सिद्धांताच्या विधानाचा आपण जर समजा विचार केला तर आपणास माहिती आहे की ज्यावेळी व्यक्ती एखाद्या वस्तूच्या उपभोगात वाढ करतो त्यावेळी त्या वस्तूविषयी किंवा एखाद्या त्या सेवेविषयी त्याची असणारी आवड किंवा
अर्थशास्त्रीय भाषेत आपण त्याला उपयोगिता असं म्हणू शकतो, किंवा अगदी सोप्या भाषेत आपण त्याला आनंद किंवा ओढ असंही म्हणू शकतो. तर वाढत्या नगाबरोबर त्या व्यक्तीला त्या वस्तूपासून मिळणारं जे काही समाधान किंवा आनंद जो आहे हा निश्चितपणे कमी कमी किंवा घटत जातो. वाढीव नगसंख्येबरोबर जसा उपभोग वाढत जातो तसतसा त्याला मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता घटत जाते. असंच या सिद्धांतात थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता हे अभ्यासात असताना सीमांत उपयोगिता किंवा एकूण उपयोगिता ह्या ज्या संकल्पना आहे त्यांचा आढावा आपल्याला पुढे करायचा आहे. पॉल सामुन्सन यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम मांडताना विधान असं केलंय की वस्तूचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्या वस्तूची सीमांत उपयोगिता ही घटत जाते. यापैकी पहिलं जे गृहीतक आहे ते म्हणजे उपयोगिता अंकामध्ये मोजता येणं शक्य आहे. आपण ज्यावेळी सिद्धांत विश्लेषणासाठी सुरुवात केली त्यावेळेस बघितलंय की हा सिद्धांत हा अंकदर्शक उपयोगिता दृष्टिकोनावर आधारित आहे. साधारणतः उपयोगिता मापनाचे दोन प्रकार आहे. एक म्हणजे अंकदर्शक की ज्यामध्ये आपण उपयोगिता मोजू शकतो. जसं एखाद्या वस्तूपासून समजा 10 एकक उपयोगिता मिळाली किंवा 20 एकक उपयोगिता मिळाली, अशा स्वरूपातली अंकदर्शक उपयोगिता आपण या ठिकाणी मोजू शकतो, हे यात गृहीत धरलंय. उपयोगिता जरी मानसिक संकल्पना किंवा मनाशी संदर्भात संकल्पना जरी असेल तरी उपयोगितेचं प्रत्यक्ष मापन करता येणं शक्य आहे. आणि एखाद्या वस्तूपासून नेमकी किती उपयोगिता मिळाली याचं मापन करता येणं शक्य आहे असं या सिद्धांतांमध्ये गृहीत मांडलेलं आहे. त्यानंतर दुसरं गृहीतक ते म्हणजे वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र असते. आता ह्या सिद्धांतात असं गृहीत धरलंय की प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्रपणे आपल्याला दर्शवता येते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने समजा 5 सफरचंदांचं सेवन केलं तर प्रत्येकी 5 सफरचंदांपासून म्हणजे पहिल्या सफरचंदापासून किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या या प्रत्येक फळापासून त्या व्यक्तीला किती उपयोगिता मिळाली याचं स्वतंत्र मापन करता येणं शक्य आहे. आणि त्याचबरोबर ह्या एकूण 5 फळांपासून 5 सफरचंदांपासून किती उपयोगिता मिळाली हे जर मोजायचं असेल तर 1 ते 5 या सफरचंदांपासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण उपयोगिता मिळू शकेल असं या सिद्धांतात गृहीत मांडलेलं आहे. त्याचबरोबर जर समजा उपभोक्त्याने 2 वस्तूंचं सेवन केलं तर त्या दोन्ही वस्तूंपासून त्याला किती उपयोगिता मिळाली, त्याचबरोबर त्या दोन्ही वस्तूंपासून मिळालेली उपयोगिता यांची तुलना करता येणंही त्या ठिकाणी शक्य आहे असं या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात गृहीत मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे गृहीतक आहे ते म्हणजे पैशाची उपयोगिता स्थिर असते. आता मार्शल यांनी जे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात याचं विश्लेषण केलंय त्या ग्रंथात विश्लेषण करत असताना त्यांनी असं गृहीत मांडलंय की पैशाची जी काही सीमांत उपयोगिता आहे ती पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे. आणि उपभोक्त्याच्या बद्दल ज्या सर्वसाधारण वस्तू आहे त्या सर्वसाधारण वस्तूंचा उपभोक्ता जसजशी वाढ करत जातो तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाते. परंतु पैशाच्या बाबतीत ही जी उपयोगिता आहे ती उपयोगिता स्थिर असते. म्हणजे पैशाच्या साठ्यात किती वाढ केली गेली किंवा किती पैसा मिळत गेला तरी त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता घटत नाही. त्यानंतर पुढचं जे गृहीतक आहे ते म्हणजे आत्मपरीक्षण. आता व्यक्ती जो आहे ज्याने ह्या वस्तूंचं सेवन केलंय तो स्वतःच्या अनुभवावरून दुसऱ्या व्यक्तीचा काय अनुभव आहे किंवा काय मत असेल याबद्दल आपणास निष्कर्ष काढता येतात असं या सिद्धांतात गृहीत मांडलेलं आहे. आता स्वतःचं निरीक्षण किंवा अनुभव हे इतरांना लागू करता येतो असं याच्यात गृहीत मांडलेलं आहे. आणि आपण स्वतःच्या अंतर्मनात डोकवून इतरांच्या डोक्यात काय चालू आहे याबद्दल निश्चित अनुमान काढू शकतो. आता हे जरी वास्तविक सर्वसाधारण अर्थव्यवस्थेमध्ये जरी आपणास ते अगदी तथ्य वाटत नसलं तरीही या सिद्धांतामध्ये ते गृहीत मांडलेलं आहे की आपण दुसऱ्याच्या मनातील ज्या काही संकल्पना आहेत किंवा दुसऱ्याच्या मनातील जी काही मिळालेली उपयोगिता आहे ती उपयोगिता आपण माहीत करून घेऊ शकतो. अशा प्रकारे या सीमांत उपयोगिता विश्लेषणातील गृहीतके मार्शलने त्या सिद्धांतांमध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत.